गीतेमधला श्लोक सांगतो, देवा माझा उद्धार करा. कृष्णानं म्हणलं, अर्जुना एवढं सोडून बोल गड्या, हे धर्म फुकट मिळतं ना, संत साहित्याचं अमृत आहे, फुकट वाटतोय, आम्ही प्यायला लोक तयार नाही. अर्जुनाने म्हटलं, देवा माझा उद्धार करा. परमेश्वराने म्हटलं, अर्जुना एवढं सोडून बोल गड्या, आपल्यानं होईना बघ. असं म्हटल्यानंतर अर्जुनानं म्हटलं, देवा असं बोलू नका हो, तुमच्याशिवाय मला कोण आहे? मी तुमचा मित्र आहे, सखा आहे, सोबती आहे, पाहुणा देखील आहे, तुमचा भक्त आहे, तुमचा शिष्य आहे. अहो मी सर्वांगण तुम्हीच माझे आहात आणि तुम्ही म्हणताय उद्धार होऊ शकत नाही, मी करू शकत नाही. असं कसं? तुमच्या जीवावर तरी मी रथावर बसलोय देवा, आणि तुम्ही असं म्हणता. देवाने म्हटलं, अर्जुना पुन्हा पुन्हा सांगतोय, आपल्यानं तुझा उद्धार करणं होणार नाही. हा असं मग कोण करेल? देवा सांगा माझा उद्धार कोण करेल? योगेश्वरानं म्हटलं, ऐक अर्जुना, मीच नाही, जगातली कुठलीच शक्ती तुझा उद्धार करू शकणार नाही. अर्जुन अजून गोंधळला, म्हणला, देवा लवकर सांगा गडे, काय भानगड आहे? तुम्हीच नाही, कोणीच माझा उद्धार, मग माझा उद्धार करणार कोण? योगेश्वरानं खूप सुंदर श्लोक सांगितला, तेवढं सांगतो. उद्धरेदात्मात्मानं आत्मानं वसादे. अर्जुन मीच नाही, जगातली कुठलीच शक्ती तुझा उद्धार करू शकणार नाही. केवळ तुला स्वतःलाच, तुला आणि तुला, फक्त तुला स्वतःलाच तुझ्या उद्धारासाठी सिद्ध करावं लागेल. उद्धरेदात्म आत्मानं आत्मानं वसादे. आत्मैव आत्मनोर्बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. अर्जुन स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागेल, त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल. अरे आपल्यापेक्षा सगळ्यात मोठा आपला शत्रू कोणी नाही, आणि आपल्यापेक्षा आपला जवळचा दुसरा मित्र कोणी नाही. आणि म्हणून त्या भावनेनं सद्गुरूंचा तो विचार स्वीकारला लक्ष्मण महाराजांनी. मीला समजून घेतलं आणि मी विसर्जित करून टाकला. मी तू पण हा नव्हे. मी संपला की तू संपतो, आणि मी आणि तू संपला की मग शिल्लक एक शब्द उरतो, सुख ब्रह्मानंदी होया. सुख ब्रह्मानंदी होया. सुख ब्रह्मानंदी होया. सुख ब्रह्मानंदी होया. सुख ब्रह्मानंदी ब्रह्मानंदी होया.
मी आणि तूच्या विसर्जनामध्ये सुखाची सुरुवात होते. माणसाला वाटते माझ्यापासूनच सुख आहे, पण नाही. ज्या क्षणाला मी विसर्जित होतो त्या क्षणाला सुखाची चाहूल लागते. आणि समर्पणामध्ये सुख आहे, परमार्थामध्ये हरण्याला महत्व आहे आणि संसारामध्ये जिंकण्याला महत्व आहे. संसारामध्ये जिंकणं महत्वाचं आहे, परमार्थामध्ये हरणं महत्वाचं. आपण परमार्थ करू, ठीक आहे बाबा तुझ्यासारखं, ठीक आहे बाबा तुमच्यासारखं असं म्हटलं तर मोठं होईल. माणसं सगळीकडं मी 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 घेऊन येतात आणि समस्येला प्रारंभ तिथून होतो. लग्न झाल्यानंतर 4-6 महिन्यातच घरामध्ये संघर्ष सुरू होतो, प्रत्येकाच्या होतो, माझ्याही तुमच्याही. स्वाभाविक आहे ते. असं कोणी म्हणायचं नाही आमच्या घरामध्ये सून आल्यानंतर भांडण झालं नाही म्हणून, अजिबात होणार नाही. प्रत्येकाच्या घरात फक्त ते आपण कसं स्वीकारतो, त्या आलेल्याला कसं सोबत घेऊन चालतो हा विषय महत्वाचा आहे. पण लग्न झाल्यानंतर सून घरात आली की 6 महिन्यात वर्षभरात ठिणगी पडतेच. का? तिथे आपसुक छोट्याशा अहंकाराचा संघर्ष सुरू होतो. आईला वाटतं आतापर्यंत मीच जेवायला वाढत होते, आता हे ना आलं बरोबर हिच्याकडे जेवायचं. थोडासा आपसुक हळूहळू, आणि तो अहंकार विकसित होतो, वाढतो, मोठा होतो आणि भांडणं मोठी होतात. वयात आलं पोरग की बापाबरोबर भांडणं होतातच. ते कीर्तनकाराचं पोरग राहू दे, नाहीतर छत्रपती शिवरायांचा मुलगा असू दे, सम्राटाचा मुलगा असू दे, कोणी असू दे, मुलं वयात आली की बापाबरोबर वाद होतात. काय कारण आहे? तो 2 जनरेशनचा संघर्ष असतो. त्याला जनरेशन घ्या. 2 पिढ्यांचा वाद आहे. तो मिटवता येणार नाही कोणाला, संपवता येणार नाही कोणाला आणि टाळताही येणार नाही कोणाला. फक्त समजून घेऊन पुढे चालावं लागणार आहे. त्याला मी समर्पित करावं लागेल. त्याला आम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कीप द ओल्ड हेड्स ऑन द यंग शोल्डर्स म्हटलंय. ओल्ड हेड्स ऑन द यंग शोल्डर्स म्हणजे जुन्यांची डोके तरुणांच्या खांद्यावरती ठेवणं अवघड आहे. आणि ते ज्याला जमतं त्याला चळवळ चालवता येते, त्याला संघटन चालवता येतं, त्याला समूह चालवता येतो. पण त्यासाठी मीच समर्पण. महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडप निर्माण केला 12व्या शतकामध्ये कर्नाटकामध्ये, आणि 18 पगड जातीचे लोक एकत्र आले. मार, मांग, कुंभार, चांभार, लोहार, सुतार, गोलावार, 18 पगड जातीचे लोक, धनगर, हटकर, साळी, माळी, तेली, 18 पगड जातीचे लोक आले. आणि सगळे लोक एकत्र आल्यानंतर अनुभव मंडपाचा अध्यक्ष कोण होणार याच्या निवडीची चर्चा सुरू झाली. जगातली ती पहिली लोकसंसद होती. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ डेमोक्रेसी. संसदीय कार्यपद्धतीचा जनक महात्मा बसवण्णा आहे. आणि त्या बसवण्णांनी अनुभव मंडप निर्माण केल्याबरोबर 770 महान शरण शिव भक्त एकत्र आले आणि सगळ्यांनी ठरवलं आपला अध्यक्ष निवडायचा आहे, अध्यक्ष निवडायचा आहे. कोणाला करायचं, कोणाला करायचं. सगळे म्हणले आपल्याला शहाणं बसवण्णांनी केलंय, संघटित बसवण्णांनी केलंय, आपण त्यांनाच अध्यक्ष करूया. म्हणून सर्वांनी बसवण्णांचं नाव घेतल्यावर सगळेजण म्हणले बसवण्णा कुठे आहेत बघा. बसवण्णा अनुभव मंडपात नव्हते. चपल्या सगळेजण जिथं सोडून आतमध्ये गेले होते त्या पायरीवर सर्वांच्या चपल्याजवळ बसवण्णा बसले होते. शरणांनी म्हणलं बसवण्णा चला अध्यक्ष निवडायचं आहे, तुम्हालाच करायचं आहे. बसवण्णांनी हात जोडले आणि म्हटले अरे या महान शरणांच्या अनुभव मंडपाचा अध्यक्ष मी व्हावं एवढी माझी पात्रता नाही, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शिवभक्तांपेक्षा महान कोणी नाही. ही मीपणाच्या विसर्जनाची सुरुवात म्हणजे सुखाची उपलब्धी आहे. मीच समर्पण झाल्याशिवाय सुख नाही. विराल्या वाचुनी देह अहंभाव, विराल्या वाचुनी देह अहंभाव, वाचुनी देह अहंभाव,
कृपणाचे धन शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन जनी म्हणे देव आता शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन प्राण गेल्या विन हाताना भाव विराल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. अहंकाराचं समर्पण मी तू पण हाण उरे सुख अक्षयी घेई रे. एक छोटीशी गोष्ट मला आठवते. कारण बघा श्वेतकेतू नावाचा एक ऋषी कुमार होता आणि त्या ऋषी कुमाराच्या वडिलांचं नाव होतं उद्यालिक. नीट ऐका, उपनिषदातली कथा आहे. जसं नचिकेताची कथा आहे कठोपनिषदामध्ये, तशीच ही एक कथा आहे. मला उपनिषदाचं नाव आठवत नाही. वडिलांनी गुरूंच्या मठामध्ये श्वेतकेतूला शिक्षणासाठी ठेवलं. पूर्वीच्या काळातली शिक्षण पद्धती ही गुरुकुल पद्धत होती आणि म्हणून कौटुंबिक व्यवस्था, समाज व्यवस्था, विवाह संस्था सगळ्या सुरक्षित होत्या. शिक्षण व्यवस्था बिघडल्यामुळे आपल्या सगळ्याच व्यवस्था संपुष्टात यायला लागल्यात. पैशाला केंद्रस्थानी ठेवून, नोकरीला केंद्रस्थानी ठेवून आम्ही लेकराबाळांना शिकवायला लागलो. पोरं डॉक्टर इंजिनियर व्हायला लागली, पण म्हातारपणी मायबापाला वाऱ्यावर सोडायला लागली. ज्यांच्यासाठी आम्ही एवढं सगळं करतो आहोत ते आम्हाला एक कप चहाला मौताज करायला लागले म्हातारपणामध्ये. याचं कारण आहे, या देशाची शिक्षण व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी लॉर्ड मॅकॉलोनी जे बदल केला तो खूप विचित्र बदल केला. त्याला माहिती आहे भारत संपवायचा आहे तर इथली गुरु शिष्याची परंपरा अगोदर तोडून टाका म्हटलं ब्रिटिशांनी. बाकी काही नाही तुटलं तरी चालेल, भारत संपवायचा आहे. गुरु शिष्य परंपरा खंडित करा, कमजोर करा, भ्रष्ट करा, भारत आपोआप संपून जाईल. आणि आज दुर्दैवाने आम्ही कितीही स्वतःला विकासाच्या वाटेवर समजत असलो तरीही आम्ही माणुसकीपासून, कुटुंब व्यवस्थेपासून दूर जात आहोत. असो, श्वेतकेतूला गुरूंच्या मठामध्ये वडिलांनी शिक्षणासाठी ठेवलं. मी का सांगतो ही गोष्ट? मी तू पण हाण उरे सुख अक्षयी घेई रे. मी तूपणाच्या विसर्जनामध्ये अक्षय सुख, आणि सुख एकटं येत नाही, तो ब्रह्मानंदाला घेऊन येतो. तसं माणूस येतो त्याची सावली सोबत येते. तसं मीच विसर्जन एकटं येत नाही, त्याची सावली असते, ते म्हणजे सुख आहे. आणि त्या सावलीतला गारवा म्हणजे आनंद आहे. श्वेतकेतू मठामध्ये 12 वर्ष शिक्षण घेतला. शिक्षण संपलं आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊन श्वेतकेतू आपल्या गावाकडे परतला. गाव सगळं श्वेतकेतूच्या स्वागतासाठी सज्ज झालं. लोक दुतर्फा श्वेतकेतूच्या स्वागतासाठी हातात फुलांच्या माळा घेऊन उभे राहिले होते. दूरवरनं पाहिलं लोकांनी, श्वेतकेतू येत होता. आई वडील दोघेही आतुरतेने आपल्या लेकराची वाट पाहत होते.
12 वर्ष झालं लेकरू लांब होतं. दूरवरनं येणाऱ्या श्वेतकेतूला पाहून बापाला आनंद झाला. मुलगा वेशीत आल्याबरोबर गावच्या पाटलानं, गावच्या प्रमुखानं त्या श्वेतकेतूला फुलांची माळ घालणार. तेवढ्यात वडिलांनी म्हटलं, थांबा साहेब, थांबा पाटील, थांबा. उगच कोणाच्या बिगळ्यामध्ये हार घालू नका. यानं नेमकं काय शिकलंय ते तपासा आणि मगच यांच्या गळ्यात हार घाला. दिसला महाराज की पडपाया, दिसला महाराज की हार घाला. असल्या भानगडीमुळे समाजाचा सर्वनाश झाला. थांबा, परीक्षा घ्या. मला कधी कधी आश्चर्य वाटतंय, चपराशी व्हायला पात्रता लागते आपल्या देशामध्ये, पण महाराज व्हायला कुठलीच पात्रता लागत नाही. दुर्भाग्य आहे. शिवार श्वेतकेतूच्या वडिलांनी म्हणलं, थांबा, उगी हार घालू नका, परीक्षा घ्या, काय शिकलंय बघा. गावातल्या लोकांनी म्हणले, अहो आता श्वेतकेतू 12 वर्ष झालं गुरुच्या मठात राहिलाय, आता त्यानं काय शिकले आणि काय नाही, त्याची परीक्षा कोण घेवा, आम्हाला तर काहीच कळत नाही. तुम्ही त्याचे वडील आहात, तुमचा तो मुलगा आहे, आमच्या गावात तुम्ही शहाणे आहात, तुम्हीच तुमच्या मुलाची परीक्षा घ्या आणि तो पास झाला असेल तर आपण त्याचा नागरी सत्कार करू. वडिलांनी श्वेतकेतूला म्हटलं, श्वेतकेतू, मी आता तुझी परीक्षा घेतो आहे. 12 वर्ष तू गुरूंच्या मठामध्ये काय शिकला सांग. मी गोष्ट का सांगतोय, मी तू पण हा नवरे सुख अक्षयी घे. श्वेतकेतू 12 वर्ष गुरूंच्या मठात राहिलास, काय शिकलास सांग. श्वेतकेतून म्हटलं, बाबा मी सांगू काय शिकलो. मी वेद शिकलो, मी पुराण शिकलो, मी उपनिषद शिकलो, मी शास्त्र शिकलो, मी गायन शिकलो, मी वादन शिकलो, मी ज्योतिष्य शिकलो, मी हे शिकलो, मी ते शिकलो, मी 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 वडील म्हणले, वडिलांनी म्हणलं, श्वेतकेतू घात झाला की रे, किती चांगलं पाठवलं तो बाळा तुला, कोरा करकरीत होऊन पाठवलं होतं तुला. आणि काय घेऊन आलास तू, हे काय शिकून आलास तू. जा, नापास झालास, जा गुरूंकडं आणि सांग, बाबांनी असं म्हटलंय, सगळं शिकलो पण जे शिकायला पाहिजे ते नाही शिकलो, जा, निघून जा. कसला असेल तो बाप. आजकालचे बाप पोराला कॉप्या टाकाय जातात, तो भाग वेगळा. गुरूंच्या मठात श्वेतकेतू आला. गुरूंनी विचारलं, काय झालं बाळ. श्वेतकेतूंनी सांगितलं, महाराज गेलो होतो, वडिलांनी परत पाठवला, मला परत पाठवलं मला. गुरूंनी म्हटलं, काय विचारलं, सांगितलं. काय म्हणलंस तू. मी वेद शिकलो, मी पुराण, मी उपनिषद, मी शास्त्र, मी शस्त्र, मी सगळं मी मी. गुरूंच्या लक्षात आलं, अरे गडबड झाली. आणखीन काही दिवस श्वेतकेतू सद्गुरूंच्या आश्रयाला राहिला. सद्गुरूंची कृपा झाली. सद्गुरूंनी म्हणलं, बाळा आता जा, कोणी तुझी परीक्षा घेऊ दे, तू पास होशील, जा. श्वेतकेतू गावात आला, पुन्हा स्वागताला सगळे लोक, पुन्हा तोच प्रसंग, पुन्हा तेच प्रश्न विचारणारा बापच होता. बापानं म्हटलं, श्वेतकेतू काय शिकला सांग. म्हटल्याबरोबर श्वेतकेतून म्हटलं एकच वाक्य, ब्रह्मरूप भासे अवघाची संसार. ब्रह्मरूप भासे अवघाची संसार. सारा सार विचारून, ब्रह्मरूप भासे अवघाची संसार. श्वेतकेतून म्हणलं, हे सगळं आहे ना बाबा, मी काहीच शिकलो नाही हो. मग काय शिकलं. जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाणे.
ऐसिया संताची उडे निर्भय हिंडू. ती समदृष्टी आली. समदृष्टी तेव्हाच येते जेव्हा मीच विसर्जन होते. मन्मथ स्वामींच्या आरतीमध्ये शिवदास माऊलींनी पहिल्या चरणामध्ये ती समदृष्टी सांगितली. समाधी महास्थळी समदृष्टी प्राप्त झाली की मग शाश्वत आनंदाची उपलब्धी होते. एका मिनिटात भजन करूया आणि 10 मिनिटांमध्ये आपला उत्तरार्ध संपूया. शंकर उमा समोर म्हणतील त्यांना कोकणारे ते साथ करतील. माने गावो लक्षो मना माने गावो लक्षो मना माने गावो लक्षो मना माने गावो मन
महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होया षडरिपुंचा मी तू पण हाणव रे हो सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंदी हो गगनी आनंदनमाय. शेवटचे 10 मिनिट आहेत, कारण संत साहित्यावरती त्यातही प्रसादाच्या कीर्तनावरती आपण बोलावं एवढी माझी पात्रता नाही. कारण संतांचे शब्द म्हणजे अमृत स्वरूप शब्द आहेत. त्याला अनुभवाची, प्रेमाची, त्यागाची, तळमळीची जोड आहे, त्याला जिव्हाळा आहे. पण ही सेवा आहे संतांच्या वाङ्मयाच्या प्रचाराची. ही सद्गुरूंची कृपा आहे. बघा, गुरूंचा आशीर्वाद वेगळा आणि गुरूंची कृपा वेगळी. बरं, गुरुचा आशीर्वाद राहणं वेगळं आणि गुरूंची कृपा राहणं वेगळं. शिवलिंग शिवाचार्यांचा आशीर्वाद सगळ्यालाच आहे, कृपा खूप कमी लोकांना आहे. सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणजे एखाद्या मुसळधार पावसासारखा आहे, सगळीकडे पडतंय. पण कृपा म्हणजे सरसकट नाही. कृपा म्हणजे सरसकट माफी नाही. आशीर्वाद म्हणजे सरसकट कर्ज माफ, सगळ्याच्या अकाउंटला पैसे, आशीर्वाद. पण कृपा म्हणजे विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट तरतूद आहे. त्याला सेवा लागते, कृपेला पात्र व्हावं लागतं. आशीर्वादाला प्राप्त होता नाही आलं तरी चालेल, उगाच संकट आहे तरी लाभ होत आहे, उगाच सहज लाभ होतो. महाराज सोबत आलो म्हणून मला मिळालं, ठीक आहे. पण कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. लक्ष्मण महाराजांनी ती कृपा प्राप्त करून घेतले. तो प्रसाद विचारांचा स्वीकारला आणि मग मी तू पण हाणव रे, मी समर्पित झालं त्यांचं. मी आणि तू संपला, आणि मी आणि तू संपला की शिल्लक उरतं तेच सुख आहे. नवरा बायकोत भांडणं आहे, ठीक आहे. ज्या क्षणाला दोघांचंही मी तू पण संपलं, मग नवरा बायको जे शिल्लक उरलं त्याला सुख म्हणावं. बाप लेकात जे शिल्लक उरलं त्याला सुख म्हणावं. भावाभावात जोपर्यंत अहंकार आहे, मी तू पण आहे, तोपर्यंत संघर्ष आहे. दोघांचाही मी तू पण संपलं, शिल्लक उरलं ते सुख आहे. महाराज जावाचंही तेच आहे, कोणाचंही तेच आहे. मी आणि तू हे संपवणं म्हणजे सुख. आणि संपूर्ण साहित्य संप्रदायामध्ये, संत वाङ्मयामध्ये एक विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो, सगळे अभंग जेव्हा समोर घेऊन बसतो आपण, मन्मथ माऊलींचे, शिवदास माऊलींचे, लक्ष्मण महाराजांचे, बसवलिंग महाराजांचे, जीवन महाराजांचे, चन्ना महाराजांचे, लिंगेश्वर महाराजांचे, सगळ्यांचे साहित्य जेव्हा समोर घेऊन बसतो, तेव्हा सुखाचे पत्ते किती आहेत? सुखाचे पत्ते सांगू का तुम्हाला? सुख नेमकं कुठं आहे? संत साहित्यामध्ये संतांनी म्हणलं, लोकांनो सुखाचे पत्ते आम्ही सांगतो, फक्त प्रमाण उचलू नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सुखाचा पहिला पत्ता सांगितला, सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा, तेव्हातच सुख आहे. रूप पाहता लोचने सुख तिथं आहे, त्याच्या रूपामध्ये सुख आहे. रूप सगुण सुंदर नाम शोभे शंकर, हे नाम सुखाचे सदन. सुख शंकराच्या नावात आहे, सुख शंकरात आहे. दुसरं सुख कशात आहे? त्याच्या पुढचं सुख. सुखी केले मज पार्वती रमण, आपुले भजन देऊनिया. एक त्याच्या नावामध्ये सुख आहे, दुसरं त्याच्या भजनामध्ये सुख आहे. आणि जे त्याच्या नावात त्याच्या ठिकाणी सुख आहे, जे त्याच्या भजनामध्ये सुख आहे, ते सुख कुठं असेल तर ते सुख आहे संताच्या पायात. आम्हा सुख दिसे संताचे संत ते अक्षयी समाधान. जे देवाकडे सुख आहे
ते त्याच्या नावामध्ये सुख आहे. ते सुख सद्गुरूंच्या प्रसादामध्ये आहे. सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदन माय. देवाच्या नावात देवाच्या ठाई सुख आहे. त्याच्या ठाई जे सुख आहे ते त्याच्या नावाच्या भजनामध्ये सुख आहे. जे देवात आणि भजनात सुख आहे ते संताच्या पायावर सुख आहे. जे संताच्या पायात सुख आहे ते सद्गुरूच्या कृपेमध्ये सुख आहे. याच्या पलीकडे सुखाची कुठलीच व्याप्ती सांगितली नाही. पण आम्हाला नको त्या सुखाची आवड आहे. आम्हाला वाटते शॉर्टकटमध्ये सगळं मिळेल. कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला साधना लागते. काही करा, सहज उपलब्ध कुठलीही गोष्ट नाही. एखादा सुंदर गायन करतो, एका दिवसाचा विषय नाही. त्याच्या मागे प्रचंड मोठा रियाज आहे, साधना आहे. वादन असेल, बोलणं असेल, काही असेल, त्याच्या मागे तप आहे, साधना आहे. माणसाला वाटतंय उगाच सहज पाया पडले की आपला उद्धार होईल, सहज पटकन काहीतरी उद्धार होईल. तसं होत नाही. बघा, संतांनी असं म्हटलं नाही की तुम्ही आमच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर आम्ही तुमचा उद्धार करू, असं म्हणलंय का? कुठं म्हणलंय का? पायावर डोकं ठेवल्यावर उद्धार होईल का? संतांनी म्हणले, लोक हो, तुम्ही आमच्या पायावर डोकं नाही ठेवलं तरी चालेल, पण तुम्ही आमच्या पायावर पाय ठेवून 4 पावलं चाला, क्रांती आपोआप होईल. शिवाहर पण माणसं पायावर, तुमच्या डोसक्यातली चक्कर महाराजाच्या पायात घुसण्याची पण शक्यता राहते. पाया पडून फायदा नाही, पाया पडून उद्धार नाही. तसं वागावं लागेल, तसं चालावं लागेल, तसं बोलावं लागेल. एक गोष्ट सांगतो, जाता जाता महाराज येणार आहेत तोपर्यंत थांबलोय मी. एका गावात एक मंदिर होतं. त्या मंदिरात देवाच्या पाया पडण्यासाठी रांगा लागल्या. महिलांची पण एक रांग लागली आणि एक रांग पुरुषांची. ठीक आहे, ऐकू येते ना तुम्हाला? बोर नाही ना झालं? माना हलवा. बघा, आळबळ काही अमृत देखील प्यायचं नाही बरं का. आळबळ अमृत जर पिला तर ते विष होत आहे, आणि उत्साहाने जरी विष पिलं तरी त्याचं परिवर्तन अमृतामध्ये व्हायला सुरुवात होते. एका मंदिरामध्ये 2 रांगा लागल्या पाया पडण्यासाठी. पुरुषांची एक रांग, एक महिलांची रांग होती. चुकून एका बाईचा पाय एका गड्याला लागल्याबरोबर त्या बाईनं मनातल्या मनात म्हटलं, आई माय, गड्याला पाय लागले म्हणल्याबरोबर तिनं काय करते? पाय लागल्यावर काय करतो आपण? पाया पडतो. ती बाई देखील तेवढ्या गर्दीत आपला पाय त्या पुरुषाच्या पायावर पडल्याबरोबर ती बाई वाकली आणि त्या माणसाच्या पाया पडली. इथपर्यंत ठीक आहे, पण त्या बाईच्या मागे दुसरी बाई होती. बायावाचा दांडगा घोळ राहते. आमचा संप्रदाय सगळा बायावानं घेरलाय. त्या बाईनं पाया पडली इथपर्यंत ठीक आहे. ते बाईच्या पाठीमागे दुसरी बाई होती. तिनं म्हणली, हा कुठला तर महाराज आहे म्हणून हिनं पाया पडली म्हणल्याबरोबर तिनं देखील पटकन वाकून पाया. 2 बाया पाया पडल्यावर तिसरी बाई गुणानं कसं बसल? तिनं देखील गप म्हण्या वाकून पाया पडली. 3 बाया पाया पडल्या, 4थी बाई पाया पडली. 5वी तर लगबगीनं पळतच आली. तिच्या तर हातात पंचपाळ होतं, नुसते ठिपके मारण्याच्या नादात होती. पण तिनं बघितल्याबरोबर ती पण पळत आली. 5वी बाई पाया पडल्याबरोबर ते माणूस घाबरलं, ती भेल. ते म्हणलं, आपण कुठला महाराज नाही तरी कस काय बाया आपल्या पाया पडलेल्यात? ते घाबरलं आणि देऊळ सोडून बाहेर रस्त्यावर पळत सुटलं. ज्या बायावाला पाया पडायला मिळाल तर त्या बाया समाधान होत्या, पण ज्यांना पाया पडायला मिळालं नव्हतं ते म्हणल्या, येले येवाना हाने बारे खराब अद यश ದೊಡ್ಡ महाराज इದ್ದಾनो यानिल्लानो नमु काले बीळाक सिक्कीला येला येवान ಮಾಡಬೇಕು. आपलं नशीबच खराब आहे, किती मोठा महाराज होता की काय माय, आपल्याला पाया पडायला मिळालं नाही असं म्हटल्या. आणि त्या बाया देवळातला देव सोडल्या आणि त्या माणसाच्या मागे पळत सुटल्या. त्या माणसानं बघितलं, त्याच्या मागे बाया लागल्या होत्या. ते पळत निघालं. बाया म्हणल्या, थांबा महाराज, थांबा महाराज, पाया पडू द्या महाराज. ते माणूस जोरात पळाय सुरू केला. अजून त्याच्या मागे बाया लागल्या होत्या.
थोडं पुढे गेल्यावर ॲटोवाला होता. त्या माणसानं ॲटोवाल्याला म्हटलं, ॲटोवाले फट बोल के लेकर चल. त्यानं म्हणलं किधर जाने का है, किधर भी लेकर चल मगर यहाँ से चल. माझ्या मागे बाया लागली. ते माणूस ॲटोत बसला, निघून गेला. बाया गप बसल्या नाहीत. तो माणूस जिथनं ॲटोत बसून गेला होता तिथपर्यंत गेल्या, तिथं वाकल्या, तिथली माती उकरल्या, पदरात भरल्या, घरात येऊन उधळल्या. तवा शांत झाल्या असल्या बाया आपल्या. आपल्याला वाटतंय पाया पडल्यानं भलं होईल. कोणाच्याही पाया पडा, कसल्याही देवाच्या पाया पडा, कसल्याही महाराजाच्या पाया पडा, आपलं अजिबात बरं होणार नाही. तोपर्यंत बरं होणार नाही जोपर्यंत आपण त्याच्यासारखं वागायला सुरुवात करणार नाही. शिवार आपल्याला वाटतं शॉर्टकट आहे. अरे शॉर्टकट नाही धर्मात. धर्मात शॉर्टकट नाही. वागावंच लागेल, आचरणच करावं लागेल. सिद्धांत शिखामणीमध्ये आचार्य रेणुकांनी खूप सुंदर सांगितलं. सदाचार प्रिय शंभो सदाचारेण पूज्यते. आचार्य रेणुकाचार्यांनी सांगितलं, लोक हो, देवाची पूजा नको त्या दुधा तुपांच्या अभिषेकानं करण्याच्या भानगडीत पडू नका बरं. रेणुकाचार्यांनी सांगितलं, दिवे धूप दीप लावायच्या भानगडीत पडायचं नाही बरं. मग देवाची पूजा कशानं करावं, किती दिवे लावून करावं. महादेव म्हणतोय चंद्र सूर्याचे दिवे लावला, तुझ्या तुपाच्या दिव्यानं काय होणार आहे. एवढंच तूप लेकराला खाऊ घातलीस तर लेकरू तुझा कलेक्टर होईल. कशाला आणून जाळालीस बिनाकामाचं इथं. बरोबर आहे ना. मग पूजा कशाने करावं. माणूस म्हणतो मी सवळ्यामध्ये पाणी आणलं, सवळ्यामध्ये पाणी आणलं. शिव नका शिव नका, मोठे बॅटरी मोठे बॅटरी मोठे बॅटरी. शिव नका शिव नका शिव नका म्हणणारे लोक सगळ्यात मोठे आतंकवादी आहेत. लक्षात घ्या. मला शिव नका म्हणणारे लोकच खतरनाक आहेत. शरणांनी संतांनी सांगितलं, शिव नको शिव नको शिव नको असं म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधात शिव 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 म्हणणाऱ्यांचा शिवधर्म म्हणजे लिंगायत धर्म आहे. शिवार शिवार पाणी सवळ्यात राहावं यापेक्षा आपण किती सवळ्यात पाणी आणलो तरी ज्या तळ्यातनं ज्या विहिरीतनं आपण ते पाणी आणलंय त्या तळ्यातल्या त्या विहिरीतल्या माशा बेंडकोळ्या गुणानं बसत नाहीत. त्यांचा समदाच प्रोग्राम पाण्यात होतंय. तुमचं पाणी सवळ्यात आहे असं कसं म्हणता. बरोबर आहे ना. बसवण्णांनी सांगितलं, अरे पाणी सवळ्यात असण्यापेक्षा माणसा तुझं मन तुझी बुद्धी सवळ्यात राहू दे, तुझं आचरण सवळ्यात राहू दे, ते आपोआप प्राप्त होईल. महादेवाची पूजा कुठल्या पंच पक्वानाच्या नैवेद्याने नाही, कुठल्याही पंच आरतीनं नाही, कुठल्याही बिल्वपत्राने नाही. महादेवाची पूजा सगळ्यात चांगली पूजा महादेवाला कोणती आवडते. माणसाचं स्वतःचं चांगलं वागणं हीच महादेवाची पूजा आहे. शिवार शिवार हा विचारांचा प्रसाद सद्गुरूंचा प्रसाद आहे. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गेले नाहीत, जिवंत आहेत. कुठं आहेत आप्पा? गेले का आप्पा? गेले का मेले का? आपण नाही, आप्पा जिवंत आहेत. कुठं फोटोत आहेत का? अजिबात नाहीत. फोटोत त्यांचं भावचित्र आहे, आप्पा नाहीत. मग मूर्तीत आहेत का? अजिबात नाहीत. मूर्तीत त्यांचं शिल्प कोरलेलं आहे, आप्पा नाहीत. मग कुठं आहेत? भक्तिस्थळावर, तिथे अजिबात नाहीत. मग कुठे आहेत? राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य जिवंत आहेत. कुठं आहेत? तुमच्या आमच्या हृदयावर बांधलेल्या इष्टलिंगामध्ये शिवलिंग शिवाचार्य. शिवार शिवार आणि त्यांनी दिलेला उपदेश म्हणजे त्यांचा प्रसाद आहे. त्याचं नाव म्हणजे प्रसाद आहे. शिवपाठ म्हणजे प्रसाद आहे. परमरहस्य म्हणजे प्रसाद आहे. त्याचे गुण म्हणजे प्रसाद आहेत. आणि त्या विचारांचा प्रसाद मी सेवन केल्यामुळं माझा अहंकार निवृत्त झाला. आणि अहंकाराची निवृत्ती सुखाची उपलब्धी आहे. आणि सुखाची उपलब्धी
म्हणजे ब्रह्मानंदाची उपलब्धी आहे. आणि ब्रह्मानंदाची उपलब्धी एकदा झाली की ज्या आनंदासाठी आपण जगतो आहोत ते आनंद मिळाल्याबरोबर लक्ष्मण महाराज म्हटले, अरे मला मिळालं आहे पण मला एकट्याला मिळाल्यामुळे जमणार नाही. सांगवीतल्या लोकांनो, सांगवीत आलेल्या बाहेरच्या सगळ्याच लोकांनो, लक्ष्मण महाराज आपल्या सर्वांना म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, लक्ष्मण घ्यावे लक्ष्मण मने घ्यावे लक्ष्मण मने घ्यावे लक्ष्मण मने घ्यावे लक्ष्मण मने
घ्या हो, जन्म मृत्यू चुकवा हो. शेवटचं चरण, शेवटचे 5-10 मिनिटं. कारण एका गावात असंच एक नेता, निवडणुकीचे दिवस होते, भाषण करायला गेला. भाषण करायला गेल्यानंतर बोलत 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 गेला. लोक ऐकत 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 गेले. अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटे बोलला तरी लोक ऐकत गेले. नुसतं बोलला, लोक उगा ऐकत होते. शेवटी लोक वैतागले आणि हळूहळू एक एक जण निघून जायला सुरुवात केली. शेवटी 2 माणसं मंडपात उरल्यानंतर त्या नेत्यानं म्हटलं, बरं झालं, वा, निदान 2 तरी आपलं मतदान फिक्स आहे म्हटलं गावात. तेवढ्यात खाली बसलेले लोक म्हटले, आवाज करू नको, मी मंडपवाला, ह्यानं माईकवाला, आधी पैसे टाक म्हटले. बराच वेळ झाला तुम्ही तिष्ठत आहात, ऊन मी म्हणता आहे. अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण महाराजांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्या अभंगाची रचना केली त्याला आम्ही प्रासादिक अभंग म्हणतो. आणि तो प्रसाद गुरूंनी दिलेला विचारांचा प्रसाद आहे, वस्तूच्या रूपातला प्रसाद नाही, विचारांच्या रूपातला प्रसाद आहे. आणि त्या प्रसादाचा म्हणजे विचारांचा स्वीकार जेव्हा आम्ही करतो, म्हणजे प्रसादाचा स्वीकार जेव्हा आपण करतो, तेव्हा अहंकारातून आपली निवृत्ती होते. आणि जेव्हा अहंकारातून निवृत्ती होते तेव्हा सुखाची उपलब्धी होते. आणि सुख हे काही एकटं येत नाही, सुख आपल्यासोबत आनंदाला घेऊन येतं. आणि हा सगळा परिवर्तनाचा सिद्धांत लक्ष्मण महाराजांनी आपल्या साहित्यातून मांडला आहे. विश्वगुरु महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये सामान्य जीवात्म्याचं परिवर्तन केलं, उद्धार केला. मन्मथ स्वामींनी सामान्य माणसाच्या परिवर्तनासाठी अभंग वाङ्मयाची निर्मिती केली. आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी देखील तुमच्या आमच्या जीवनाचं परिवर्तन व्हावं म्हणून हा शिवनाम सत्याचा सगळा अट्टहास रचला. आणि मग माणसाच्या परिवर्तनावरती गुरु बसवण्णांचा विश्वास आहे, माणसाच्या परिवर्तनावरती संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा विश्वास आहे, माणसाच्या परिवर्तनावरती राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून संतांचं शरणांचं साहित्य, वचन साहित्य असेल की अभंग वाङ्मय, ते आपल्याला पचलं पाहिजे. ते आपल्या अंतःकरणामध्ये रुचल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. आणि ते परिवर्तन शिवहर शिवहर परिवर्तनासाठी आपण सगळेजण आहोत. आपली उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. कुटुंबातला संवाद कमी होत चालला आहे. लेकरा बाळांना जवळ घेऊन बसा, त्यांना त्यांचा धर्म सांगा, गळ्यात इष्टलिंग बांधा, लहान आहे तोपर्यंत बांधा. कारण एकदा ती हातातून निष्ठली तर पुन्हा आपल्याला म्हातारपणामध्ये आपल्याला सांभाळणारं कोणी राहणार नाही. आणि कुटुंबीय व्यवस्था जर पुन्हा एकदा व्यवस्थित करायचं असेल, आपल्याला धर्माकडे वळावे लागेल. इष्टलिंगाकडे गुरु, लिंग आणि जंगम हे आमच्या साहित्याचे मानबिंदू आहेत. त्या साहित्याकडे वळावं लागेल. आचरणाकडे, अष्टावरणाकडे, पंचाचाराकडे वळावं लागेल. भक्त माहेश्वर प्रसादी, प्राणलिंग, शरण आणि ऐक्य या 6 पायऱ्या चढत चढत जीव शिव स्वरूपाला सद्गुरूंच्या प्रसादाने म्हणजे विचाराने प्राप्त होतो. तो विचार आपण सगळेजण आत्मसात करूया आणि माझ्यासह आपल्या सर्वांचं आपण कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी खूप उशीर झाला आहे. जाता जाता एक छोटीशी सूचना देतो. शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ साहित्याचं संपूर्ण जीवनचरित्र आतापर्यंत उपलब्ध नव्हतं कादंबरीच्या रूपामध्ये. ती आम्ही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही ती लिहिली. त्याला शेवटचं
आशीर्वाद पत्र राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांचं आम्हाला मिळालं. बसवलिंग पट्टदेवरू हिरेमठ संस्थान भालकी यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. इथं ते 5-7 प्रती त्याच्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. मन्मथ आलासे भोलो का 200 रुपयांचं ते पुस्तक आहे. पुस्तक विकणे आमचा धंदा नाही, फक्त समाजाच्या मस्तकामध्ये महात्मा बसवण्णांचा, संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांचा विचार पेरणं, यासाठी पुस्तक आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी त्या पुस्तकाची उपलब्धी या ठिकाणी करून घ्यावी एवढ्या प्रकारची विनंती करतो. आणि या ठिकाणी उपस्थित परमपूज्य गुरुवरांच्या चरणी अनंत प्रणिपात करून माझी झालेली ही वाङ्मयीन सेवा माझे गुरु युगनिर्माता युगप्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या मंगलमय चरणी अर्पण करतो. ज्यांच्या पायाजवळ बसून आम्ही ही कीर्तनं सगळी शिकली ते माझे तीर्थस्वरूप बाबा, माझे वडील शिवभक्तीपरायण उद्धव महाराज साहेबतपुरे यांच्याही चरणी अनंत प्रणिपात करून तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो. गायक, वादक, श्रोते, रसिक, सांगवी गावातील सगळी मान्यवर मंडळी, शरण शरणी तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात स्थित परशिवाला अनंत प्रणिपात करून सर्वांना शरणो शरणार्थी समर्पित करून माझ्या वाणीला इथेच विराम. गुरुराज माऊली